उन्हाळ्यात चांगले आरोग्य राखण्यासाठी लोक अनेकदा त्यांच्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करतात. या गोष्टी केवळ शरीर थंड ठेवण्यास मदत करत नाही, तर एकूण आरोग्य देखील सुधारतात. उन्हाळ्याच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हायड्रेट राहणं. कारण शरीरात पाण्याची कमतरता अनेक समस्यांना नियंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळे अनेकदा या दिवसात भरपूर पाणी प्यावं असाही सल्ला तज्ज्ञ देत असतात. तथापि या काळात काही गोष्टी खाऊ नयेत, कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते आणि तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. उन्हाळा सुरू झाला अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आम्ही आज तुम्हाला उन्हाळ्यात काय खाऊ नये अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत. हे खाल्ल्याने तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं. तसेच उन्हाळ्यात किती पाणी प्यायला हवं आणि पाण्याचं शरीरासाठी महत्त्व काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थांपासून दूर राहणं नेहमीच चांगलं असतं. मसालेदार पदार्थांमध्ये असलेले कॅप्सेसिन तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करते. त्यामुळे केवळ डिहायड्रेशन होत नाही, तर शरीराचं तापमान वाढतं. त्यामुळे अपचन आणि अस्वस्थता येते. कॉफी. जरी बरेच लोक आळस दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करत असाल, परंतु उन्हाळ्याच्या महिन्यात त्याचं सेवन हानिकारक ठरू शकतं. कॉफी मूत्रवर्धक म्हणून काम करतं, ज्यामुळे निर्जलीकरण होतं आणि शरीराचं तापमान वाढतं. कार्बोनेटेड पेय. उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी लोक सॉफ्ट ड्रिंकचं सेवन करतात, परंतु या पेयांमध्ये भरपूर साखर असते. या व्यतिरिक्त यामुळे निर्जलीकरण होतं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी या पेयांपासून दूर राहायला हवं. सुकामेवा. जरी सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जात असला, परंतु उन्हाळ्यात हे खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात हे खाल्ल्याने शरीराचं तापमान वाढू शकतं आणि तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास उद्भवू शकतो. तळलेले अन्न. उन्हाळ्यात बर्गर, समोसे आणि फ्रेंच फ्राईज सारखे तळलेले पदार्थ चुकूनही खाऊ नका. या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मीठ असतं, ज्यामुळे डिहायड्रेशन वाढतंच. शिवाय उन्हाळ्यात ते पचायलाही कठीण असतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशन आणि पचनाच्या समस्या टाळण्यासाठी तळलेले पदार्थ तर टाळायलाच हवे. आता उन्हाळ्यात किती पाणी प्यायला हवं ते पाहूया. तुमच्या शरीराचा अर्ध्याहून अधिक भाग हा पाण्याने बनलेला आहे. तो तुमच्या त्वचेत, रक्तात, अवयवांमध्ये आणि तुमच्या शरीरातील इतर सर्व पेशींमध्ये असतो. तर पुरेसं हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही दिवसातून किती पाणी प्यायला हवं ते पाहूया. बऱ्याचदा वैद्यकीय शास्त्राद्वारे प्रौढाने दररोज 8 औंस ग्लास पाणी प्यायला हवं असं सांगितलं जातं. दिवसभरात 5 लिटर पाणी हे प्यायला गेलं पाहिजे असं देखील सांगतात. पिण्याच्या पाण्याचे फायदे स्थिर असले तरी तुम्हाला किती पाणी आवश्यक आहे हे तुमच्या वैयक्तिक गरजा आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. शरीरासाठी आवश्यक ते पाणी पिणं का महत्त्वाचं आहे ते पण पाहूया. तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि त्याचं कार्य उत्तम प्रकारे करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. जर तुम्ही पुरेसं पाणी पिलं नाही तर तुम्हाला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. शरीराचे सामान्य तापमान राखून ठेवतं, तसेच शरीर जास्त गरम होऊ देत नाही. अन्न पचनासाठी उपयोगी ठरतं आणि तुमच्या अवयवांचं देखील पोषण करतं. सांधे, पाठीचा कणा आणि तुमच्या शरीराचे इतर भाग चांगले वंगणयुक्त राहतात. त्वचा निरोगी आणि हायड्रेट राहते. तुमच्या शरीराचं वजन नियंत्रित ठेवलं जातं, ज्यामुळे लठ्ठपणा आणि संबंधित आजारांचा धोका कमी होतो. बद्धकोष्ठता देखील टाळता येते. किडनी स्टोनचा धोका कमी होतो. लघवी, घाम आणि आतड्यांद्वारे कचरा काढून टाकला जातो. मानसिक दृष्ट्या तीक्ष्ण आणि शारीरिक दृष्ट्या समन्वयित राहता येतं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.